राज्यात सेवेत असलेल्या सर्व शिक्षक व भावी शिक्षकांसाठी नमस्कार मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया टी आणि पदोन्नती। मित्रांनो 1 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार सेवेतील सर्व शिक्षकांना टी कंपल्सरी करण्यात आलेले आहे। परंतु एवढेच नाही तर पदोन्नतीसाठी सुद्धा टी आवश्यक असल्याचे या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे। मग कोणत्या तारखेपर्यंत टी असल्यास त्यांना प्राधान्य द्यावे याविषयी शासनाने संभ्रम दूर करणारा JR या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे। बघूया आजचा हा JR सविस्तररित्या। बघा मित्रांनो, हा आहे महाराष्ट्र शासनाचा JR दिनांक 14 मे 2026चा। विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत या ठिकाणी टी कंपल्सरी करण्यात आलेले आहे। बघा, शिक्षकांचे विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक या पदावर पदोन्नती करताना सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी अथवा CTT उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांचा पदोन्नतीसाठी विचारात घेण्यात यावे। राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नतीची कार्यवाही सध्या सुरू आहे। पदोन्नती करताना सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्ता आधारे पदोन्नती देण्यात येते, परंतु शिक्षकांना पुढील पदावर पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यामुळे पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठता ही पात्रता देखील तपासणे आवश्यक आहे। सामान्य प्रशासन शासनाचा निर्णय 1/9/2019 अन्वये पदोन्नतीसाठी तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत। त्यातील 5.1.3 मध्ये निम्न संवर्गातील किमान सेवेची गणना करण्याची तरतूद देखील आहे। प्रतिवर्षी निवड सूची वर्षाच्या 25वी निवड सूची वर्ष पहिल्या तारखेस म्हणजेच 1 सप्टेंबर या तारखेस 1/9/25 विचार क्षेत्रातील कर्मचारी यांची निम्न पदावरील किमान सेवा तसेच पदोन्नतीसाठी इतर सेवा अर्हता पूर्ण असली पाहिजे अशी तरतूद आहे। म्हणजेच मित्रांनो बघा, तसेच 1/9/25च्या रोजी अर्हताधारक कर्मचारी विचारात घेतल्यानंतर पदोन्नतीची पदे रिक्त राहत असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास निम्न पदावरील किमान सेवेची अट पूर्ण करणाऱ्या व पदोन्नतीसाठीची इतर आवश्यकता अर्हता पूर्ण करणाऱ्या कर्मचारी यांचा विचार करण्याची तरतूद आहे। म्हणजे मित्रांनो 1 सप्टेंबर 2025 पूर्वी जे शिक्षक टी उत्तीर्ण आहेत अशा शिक्षकांचा प्रथम विचार करण्यात येईल। त्यानंतर जागा रिक्त राहिल्यास 1 सप्टेंबर 2025 नंतर जे टी उत्तीर्ण झालेले आहे अशा शिक्षकांचा या ठिकाणी विचार करण्यात येईल। उक्त शासन निर्णयातील 5.2 मध्ये सेवा ज्येष्ठता सूचीबद्ध तरतूद करण्यात आलेला आहे। त्यानुसार ज्या पदावर पदोन्नती द्यायची आहे त्या पदाच्या निम्नस्तरीय पदाची निवड सूची वर्षाच्या 25-26 लगतच्या वर्षाची अंतिम सेवा ज्येष्ठता सूची तयार करण्यात यावी। यावरून स्पष्ट होते की सध्या निवड सूचीमध्ये 25 सुरू असून 1/9/25 रोजी पात्रता विचारात घ्यावी व सेवा ज्येष्ठता पदोन्नतीची कार्यवाही करण्यात यावी। यामध्ये सुद्धा सुरुवातीला विस्तार अधिकारी ही पदे टीच्या पात्रतेनुसार भरण्यात यावी। त्यानंतर केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी आणि मग शेवटी जागा शिल्लक असल्यास 1 सप्टेंबर 2025 नंतर पात्र टी शिक्षकांचा विचार करण्यात यावा असं स्पष्ट या ठिकाणी उल्लेख आहे। धन्यवाद मित्रांनो।